हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त ना. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल तर केक बनवते घरगुती साहित्यांमध्ये. याच्यामध्ये असं बाहेरचं असं काही साहित्य लागलेलं नाही, घरचं जे अवेलेबल असतं त्याच्यामधूनच मी केक बनवलेला आहे. तर चला सुरुवात करूया. तर इथं एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 कपभर आपल्याला दूध घ्यायचं आहे. आता इथं मी दूध ओतून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे, मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. रेग्युलर साखर वापरली तरीसुद्धा चालेल, पण साखर वितळली गेली पाहिजे. तर त्यासाठी शक्यतो पिठी साखरेचाच वापर करा. तर इथं मी हे 2 कप पिठी साखर घेतलेली आहे. आता मेजरमेंट थोडंफार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्यानुसार घेऊ शकता. 1 कप दूध होतं आणि इथं 2 छोटे कप मी पिठी साखर घेतलेली आहे आणि एक मोठा कप, वजनी म्हणाल तर पाव किलो आहे, तर तेवढं मी इथं पीठ वापरलेलं आहे. आपण गव्हाच्या पिठापासून केक बनवतोय. तर याच्यामध्ये आता आपल्याला 2 चमचे कॉफी टाकायची आहे. पोहे खातो ते 2 चमचे, म्हणजे 2 टीस्पून आपल्याला कॉफीचा वापर करायचा आहे. आता हे ना ब्लेंड करायचं आहे. हँड मिक्सरनी पण करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता, रवीनी करू शकता. तर माझ्याकडे ब्लेंडर आहे, तर त्याच्याने मी केलेलं आहे. तर 2 चमचे कॉफी टाकली होती. आता हे मिक्स करून घ्यायचं. आता इथं काचेचा बाउल. आता ब्लेंड करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी अर्धा कप तेल टाकलेलं आहे. आपण जे घरगुती जे तेल वापरतो तर ते टाकलेलं आहे. आणि आता हे पुन्हा एकदा असं ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत ते अगोदर तर चाळून घ्यायचं, पण याच्यामध्ये टाकताना सुद्धा आपल्याला चाळायचं आहे. त्याच्याने काय होतं, लम्स वगैरे राहत नाहीत, गुठळ्या वगैरे राहत, त्याने केक फ्लफी होतो. तर त्यासाठी आपल्याला हे गव्हाचं पीठ परत एकदा चाळून घ्यायचं आहे. तर मी जसं सांगितलं पाव किलो हे गव्हाचं पीठ आहे, तर 250 ग्रॅम असेल. आता पुन्हा एकदा चमच्याने मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघितलं सुरुवातीला दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकलेली आहे, नंतर कॉफी टाकली, त्याच्यानंतर आपण याच्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही इथं मैदासुद्धा वापरू शकता बरं का मंडळी, पण मी इथं पौष्टिक बनवायचं आहे त्या हिशोबाने मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर हा चाळून घ्यायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. 1-2 वेळा चाळून आपला फ्लफी असा तयार होतो. तर पुन्हा एकदा मी असं मिक्स करून घेतलं, पण काय झालं, हे भांडं छोटं पडत होतं आणि ते खूप जास्त गोल गोल फिरायला लागलं. त्याच्यामुळे मग मी थोड्या वेळाने भांडं पण चेंज केलं आणि खाली सांडतसुद्धा होतं. तर यासाठी थोडंसं मोठ्या भांड्याचा वापर करायचा, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते अगदी व्यवस्थित तयार होईल. आता बघू शकता हे बॅटर आहे ना घट्ट आहे. तर या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. अजून थोडंसं दूध टाकायचं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची, जास्त आपल्याला घट्ट ठेवायचं नाही. आता बघू शकता मी मोठा टोप घेतला आणि त्याच्यामध्ये मग मी थोडंसं दूध टाकलं आणि पुन्हा एकदा असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने केला तर अगदी सहज आपलं बॅटर तयार होतं आणि जास्त फ्लफी केक तयार होतो. आपण केक आहे ना घरगुती साहित्यांमध्ये बघतोय. अगदी आता फादर्स डे येत आहेत, तर त्यासाठी म्हणून ही आजची आपली रेसिपी आहे. आता मी जोपर्यंत शेअर करीन तोपर्यंत फादर्स डे आलेलासुद्धा असेल. मला शेअर करायला थोडासा लेट झालेला आहे व्हिडिओ. तर बघू शकता आता मी असं ब्लेंड केलेलं आहे. तर आता हे फायनली आपलं असं झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स टाकायचा. तुमच्याकडे जो कोणता इसेन्स असेल तो टाकू शकता. नसेल तर वेलची कुटूनसुद्धा टाकली तरीसुद्धा चालते, किंवा वेलची जर नाही टाकली तरीसुद्धा चालते, असं काही नाही आहे. तरीसुद्धा टेस्ट ही लागतेच केकला, काही अडचण येत नाही. पण वेलची शक्यतो प्रत्येकाच्या घरी असते, त्यामुळे तुम्ही वेलचीचा वापर जरूर करा. आता बघू शकता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका साईडला केकचं ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित असं बाहेर निघेल. तर इथं माझ्याकडे हार्ट शेपचं भांडं आहे, तर ते मी वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर नसेल भांडं तर तुम्ही सरळ कुकरचा डब्बासुद्धा वापरू शकता. आता माझ्याकडे भांडं होतं त्याच्यामुळे मी याचा वापर केलेला आहे. तर हे भांडं ना खूप मोठं आहे, जवळजवळ 1 किलोपेक्षा जास्त केक याच्यामध्ये बसेल इतकं मोठं आहे हे भांडं. तर याच्यावरती थोडंसं मी पीठ टाकलेलं आहे, गव्हाचं पीठ, आणि आपलं केकचं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये मी इनो टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा असं फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे ब्लेंड करून घेतलेलं आहे. एका साईडला भांडंसुद्धा तयार झालं आणि आता इथं इनो टाकून पुन्हा मी फिरवून घेतलं, ब्लेंड करून घेतलं. भांड्यामध्ये इथं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे आपण केकचं जे भांडं आहे ते टाकून घ्यायचं आणि साधारण 20 मिनटासाठी आपल्याला केक हा वाफवून घ्यायचा आहे.
तर बघू शकता आता 20 मिनटाच्या नंतर आपला फायनली असा केक तयार झालेला आहे। तर सिंपल अशी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। याला तुम्ही डेकोरेटसुद्धा करू शकता। मी काही डेकोरेट वगैरे केलेलं नाही, साधारण 20 ते 25 मिनटं लागली आपला केक होण्यासाठी। शेवटी हा केक आपला असा झालेला आहे। नंतर मी हा केक बाहेरसुद्धा काढलेला आहे, पण याला डेकोरेट वगैरे काही केलं नव्हतं, मुलांनी असाच केक हा खाल्लेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते ज़रूर कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।